जय हिंद करून सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आज आपण सर्वात मोठी अपडेट पोलीस भरती रिलेटेड घेऊन आलेलो आहे। ते म्हणजे बघा, जे काही पोलीस भरती जे काही आता 2025 ची पोलीस भरती आहे ती जी मोठ्या प्रमाणात होणार आहे। कारण कमीत कमी 15 ते 16,000 जागा सुद्धा ह्या भरतीमध्ये असू शकतात। कारण बघा, ह्या भरतीमध्ये जे काही मुंबई पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांना अपयश आलं, जे काही मुलं 1-2 मार्कांनी पाठीमागे राहिले, वेटिंगला राहिले, तर अशा मुलांनी सुद्धा न थकता सध्या जी काही पोलीस भरती निघणार आहे ती प्रॅक्टिस तशीच ठेवून पुढे पोलीस भरतीला सामोरे जायचं आहे। तर बघा, आज जे काही पोलीस भरतीचा अपडेट आलेला आहे की नेमकं पोलीस भरती कधी होणार आहे, तर कुठले कॉन्स्टेबल असू द्या, SRPF असू द्या, जेल पोलीस असू द्या किंवा बॅन्समन पोलीस असू द्या, अशा बऱ्याच पोस्ट आता सध्या ही हळूहळू जागा निघणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, जे काही वयवाढ आहे ती सुद्धा मित्रांनो भेटणार आहे। अजिबात घाबरायचं टेन्शन नाही, कारण याच्याबद्दल सुद्धा नुकताच एक GR आता सध्या येऊ शकतो। कारण आता एक परिपत्रक आज आपल्यापर्यंत आलेलं आहे। ते बघा, मी तुम्हाला इथं हे परिपत्रक लावतो किंवा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे परिपत्रक दाखवतो। तर हे बघा, आजचं म्हणजेच दिनांक 7/2 म्हणजे कालचं आहे, 7/2/2025 हे परिपत्रक आहे। तर ह्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं नेमकं काय आहे बघा, उपयुक्त विषयाचं अनुसरून करण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 मध्ये राज्य राखीव पोलीस बलात म्हणजे काही बलातील सशस्त्र पोलीस शिपाईच्या रिक्त पदाकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे। म्हणजे इथे स्पष्ट सांगलेलं आहे, जी काही पोलीस भरती आहे की 2025 ची ही SRPF ची काही पोलीस भरती आहे ती माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये ही प्रस्तावित आहे। म्हणजे त्यांचं नियोजन टोटल ठरलेलं आहे मित्रांनो। आणि राहिला गोष्ट आपल्या कॉन्स्टेबलचा, ही कधी ही पोलीस भरती बघा, आपली कॉन्स्टेबलची पोलीस भरती ही अगोदर होते आणि नंतरनं जे काही वेळ लागतो तो SRPF पोलीस भरतीला लागतो। म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जर ही भरती गेली तर आपली जी काही कॉन्स्टेबलची पोलीस भरती आहे ती एप्रिल, मे, जून ह्या 3 महिन्यामध्ये समाप्त होईल। आणि जे काही पुढची भरती आहे म्हणजे जे काही SRPF भरती आहे तिथे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की ऑगस्ट सप्टेंबर मध्ये प्रस्तावित आहे। पुढे ही बघा, आपण नेमकं हा परिपत्रक किंवा GR आपण म्हणू शकतो। सदर भरतीच्या पूर्व तयारी करता काही बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे। म्हणजे त्यांनी हे ऑफिशियल लेटर त्यांच्यासाठी बनवलेलं आहे। म्हणजे त्यांचे काही नियोजन आहे, त्या नियोजनासाठी हे लेटर बनवलेलं आहे। पुढे काय म्हणलेलं आहे बघा, त्या अनुषंगाने समादेशक यांना कळवण्यात येते की म्हणजे हे काही परिपत्रक आहे, जे काही SRPF चे प्रमुख असतात समादेशक त्यांच्यासाठी हे परिपत्रक आहे। त्यांनी खालील जी बाबीची पूर्तता करायची आहे असं त्यांनी यात म्हटलेलं आहे। तर काय पूर्तता करायची आहे बघा, मुद्दा 1 बघा, आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 1/1/2025 ची सेवाज्येष्ठ यादी आणि प्रसिद्ध करून त्याबद्दल पूर्ण अहवाल या कार्यालयात सादर करावा। म्हणजे काही रिक्त जागा होणार आहेत 1/1/2025 पर्यंतच्या जे काही यादी आहेत ती त्यांना पोच करायची आहेत। पुढे काय म्हणलेलं आहे, आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर म्हणजे काही मंजूर पद आणि हजर पद व रिक्त पदाबाबतची सद्यस्थिती दर्शवण्याबाबत असं म्हटलेलं आहे, या कार्यालयात सादर करावी। आणि पुढे हे पण म्हटलेलं आहे बघा, दिनांक 31/12/2025 पर्यंत आस्थापनेवरील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांची यादी या कार्यालयात सादर करण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे बघा, जे काही रिक्त पद होणार आहेत 31/12/2025 म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे काही पोलीस भरतीचे रिक्त जागा होणार आहेत त्याचा सुद्धा अहवाल यांनी मागवलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, यांनी सरळ त्यांनी पोलीस भरतीचा काही महिना आहे तोच यामध्ये क्लिअर करून टाकलेला आहे की नेमकं यांना पोलीस भरती SRPF ची कधी घ्यायची आहे। तर ती SRPF ची पोलीस भरती ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये घेणार आहे असं स्पष्ट उल्लेख आहे। हे परिपत्रक मी इथं सुद्धा लावतोय आणि माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्समध्ये सुद्धा देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा माझ्या टेलिग्राम लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही हा परिपत्रक बघू शकता। तर हे अशा प्रकारची आजची ही म्हणजेच न्यूज म्हणू शकता किंवा परिपत्रक म्हणू शकता। आणि जी राहिली कॉन्स्टेबलची भरती आपली ती सुद्धा आता मार्च पासून ही सुरू होणार आहे। 100% मार्च एप्रिल होऊ शकतो, मागे एखाद्या महिन्याकडे तिकडे होऊ शकतो, परंतु ही पोलीस भरती आता ही फिक्स झालेली आहे। असे बरेच परिपत्रक चालू झालेले आहेत। त्यामुळे जे आता बऱ्याच मुलांना सध्या जे काही ओरिजिनल मुलं आहेत किंवा बाकीचे पण आहेत असं नाही, परंतु जे काही वयवाढीसाठी तटलेले आहेत किंवा त्यांचं खरंच खाकीचं स्वप्न आहे
त्यांच्यासाठी सुद्धा सांगू इच्छितो की ही पोलीस भरतीमध्ये या सर्व मुलांना वयवाढ भेटणार आहे। परंतु जे काही कालचा मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट असं बोललं होतं की महाराष्ट्र शासनाच्या 1 वर्ष वाढ करण्यात येत आहे। MPC आम्ही तर वयवाढ दिलेलीच आहे, परंतु जे काही बाकीच्या महाराष्ट्र राज्यातील जे काही सरकारी नोकरी आहेत त्यांना सरसकट 1 वर्ष सूट देण्यात आलेली आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे। परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपण पोलीस भरतीचा विचार केला तर 1 वर्ष तर 100% भेटणारच आहे, परंतु 1 वर्ष कुठून कुठपर्यंत हा मुद्दा अजून स्पष्ट झालेला नाही। त्यामुळे अजून ही मुलं भरपूर प्रमाणात संभ्रमात आहेत। तर याचा सुद्धा निकाल काही दिवसामध्ये आपल्यापर्यंत परिपत्रकच येईल। त्यामुळे आपल्या चॅनलवरती अपडेट राहा आणि या चॅनलवरती पोलीस भरती रिलेटेड विविध प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो। तर बघा, परत एकदा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।